Hello one and all. Welcome to a third part of MCQs which are related to historical and political economy of education in India. Let's see the MCQs. The 10 plus 2 plus 3 system of education was suggested by 10+2+3 शिक्षण प्रणाली सुचवली गेली. Options are A. Radhakrishnan Commission 1948-49, Mudaliar Commission 1953-54, C. Kothari Commission 1964-66, Vardha Scheme 1935-37. So the option is Kothari Commission 1964-66. Let's see next MCQ. The problem of wastage and stagnation in primary education in India was identified by. भारतात प्राथमिक शिक्षणाची समस्या अपव्यय आणि स्थगन डॅश डॅशने ओळखली होती. ऑप्शन्स आर हंटर कमिशन, बी वूड डिस्पॅच, सी हर्टॉग कमिटी अँड डी मुदलियार कमिशन. सो द आन्सर इज हर्टॉग कमिटी. नेक्स्ट क्वेश्चन. द मीनिंग ऑफ द युनिव्हर्सलायझेशन ऑफ प्रायमरी एज्युकेशन इज टू प्रोव्हाइड. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकतेचा अर्थ प्रदान करणे होय. म्हणजे काय तर ए. फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू द चिल्ड्रन ऑफ 6 to 14 इयर्स. 6 ते 14 वयोगटातील मुलांना विनामूल्य आणि सक्तीचे शिक्षण. बी. फ्री अँड कंपल्सरी टू ऑल चिल्ड्रन. सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे. सी. एज्युकेशन टू ऑल चिल्ड्रन. सर्व मुलांना शिक्षण. आणि डी. एज्युकेशन टू ऑल. सर्वांना शिक्षण. सो द आन्सर इज एज्युकेशन टू ऑल चिल्ड्रेन. सर्व मुलांना शिक्षण इज रिलेट टू द युनिव्हर्सलायझेशन म्हणजेच सार्वत्रिकीकरण. राईट टू प्रायव्हसी ॲज अ फंडामेंटल राईट्स इज इम्प्लाइड इन. मूलभूत अधिकार म्हणून गोपनीयतेचा डॅश डॅश अधिकार अंतर्भूत आहे. ऑप्शन्स आ. राईट टू फ्रीडम. स्वातंत्र्याचा हक्क. बी. राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य. सी. राईट टू इक्वॅलिटी. समानतेचा अधिकार. डी. राईट अगेन्स्ट द एक्सप्लॉयटेशन. शोषणाच्या विरुद्धचा अधिकार. सो द आन्सर इज राईट टू लाईफ अँड अ पर्सनल लिबर्टी. जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य. नेक्स्ट वन. इंडिकेट द नंबर ऑफ द रिजनल ऑफिसेस ऑफ नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन. शिक्षकांच्या राष्ट्रीय परिषदेच्या प्रादेशिक कार्यालयांची संख्या दर्शवा. सो ऑप्शन्स आर 4, 5, 6 and 8. So the answer is 4. Most of the universities in India funded by. भारतातील बहुतेक विद्यापीठांना अर्थसहाय्य दिले जाते. ऑप्शन्स आर द सेंट्रल गव्हर्नमेंट. केंद्र सरकार. बी. द स्टेट गव्हर्नमेंट्स. राज्य सरकार. सी. द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. विद्यापीठ अनुदान आयोग. डी. प्रायव्हेट बॉडीज अँड इंडिव्हिज्युअल्स. खाजगी संस्था आणि व्यक्ती. सो आन्सर इज द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग जे की आहे ते भारतातील विद्यापीठांना अर्थसहाय्य करत असते. द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन वॉज कॉन्स्टिट्यूट ऑन द रिकमेंडेशन ऑफ. यांच्या सूचनेनुसार विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्यात आली. ऑप्शन्स आर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. बी. कोठारी कमिशन. सी. मुदलियार कमिशन अँड डी. सार्जंट कमिशन. सो द आन्सर इज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. नेक्स्ट. इंडियन इकॉनॉमी इज. भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे ए. सोशलिस्टिक इकॉनॉमी. समाजवादी अर्थव्यवस्था. बी. गांधीयन इकॉनॉमी. गांधीवादी अर्थव्यवस्था. सी. मिक्स इकॉनॉमी. मिश्र अर्थव्यवस्था. आणि डी आहे फ्री इकॉनॉमी म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था. सो द आन्सर इज मिक्स इकॉनॉमी. भारतातली जी काही अर्थव्यवस्था आहे ती मिक्स अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात असते. नेक्स्ट वन. नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल वॉज स्टार्टेड इन. राष्ट्रीय विकास परिषदेत नमूद करण्यात आले. ऑप्शन्स आर 1954 1954, 1948 1948, 1949 1949, 1952 1952. सो द आन्सर इज 1952 1952. नंबर ऑफ अ पर्सन पर किलोमीटर इज कॉल्ड. प्रति किलोमीटर व्यक्तिसंख्या कशाला म्हणतात. सो द ऑप्शन्स आर मोरॅलिटी रेट ऑफ द पॉप्युलेशन. लोकसंख्येची मृत्यूदर. बी. डेस्टिनी ऑफ पॉप्युलेशन. लोकसंख्येची घनता. देन ग्रोथ रेट ऑफ द पॉप्युलेशन. लोकसंख्येचा वाढीचा दर. नन ऑफ द दीज यापैकी नाही. सो नंबर ऑफ पर्सन पर किलोमीटर जे की आहे
तर ती डेन्सिटी असते का, मोरॅलिटी असते की ग्रोथ असते? सो द आन्सर इज इट इज अ मोरॅलिटी रेट ऑफ द पॉप्युलेशन, लोकसंख्येचा मृत्यूदर. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज मोस्ट ॲक्युरेट, खालीलपैकी कोणते विधान सर्वात अचूक आहे? ऑप्शन्स आर पॉलिटिकल सायन्स डील्स विथ द वर्ल्ड असिस्ट इज व्हाईल द इकॉनॉमी कन्सिडर्स द वर्ल्ड ॲज इट शुड बी. राजनीतीतनं जगाशी कसा व्यवहार करतो तसाच अर्थशास्त्र जग हे जगाला पाहिजे तसा मानतो. बी पॉलिटिकल सायन्स इज अबाउट द ओपिनियन्स व्हाईल इकॉनॉमिक इज अबाउट द फॅक्ट. अर्थशास्त्र हे तथ्यांबद्दल असते तर राजकीय शास्त्र हे मतांबद्दल असते. सी पॉलिटिकल सायन्स फोकसेस ऑन द पॉवर ऑफ इकॉनॉमी फोकसेस ऑन द ॲलोकेशन ऑफ द स्केअर्स रिसोर्सेस. राजकीय विज्ञान आर्थिक शक्तीवर लक्ष केंद्रित करते, दुर्मिळ स्रोत वाटपावर. अँड डी द पॉलिटिकल सायन्स फोकस ऑन द इन्स्टिट्यूशन व्हाईल इकॉनॉमिक फोकस ऑन द बिझनेस. राजकीय विज्ञान संस्थांवर लक्ष केंद्रित करते तर व्यवसायावर लक्ष केंद्रित करते. सो द आन्सर इज दॅट इज अ पॉलिटिकल सायन्स फोकस ऑन द पॉवर ऑफ द इकॉनॉमिक फोर्सेस ऑन दी ॲलोकेशन ऑफ द सोर्स रिसोर्सेस. म्हणजे इथे कशावरती केलेलं आहे तर राजकीय विज्ञान हे आर्थिक शक्तीवरती लक्ष केंद्रित करते आणि ते दुर्मिळ असे स्रोत वाटपावरती लक्ष केंद्रित करत असते. सो नेक्स्ट वन, नॅशनल इन्कम रेफर्स टू, राष्ट्रीय उत्पन्न संदर्भित आहे. ऑप्शन्स आर मनी व्हॅल्यू ऑफ द गुड अँड सर्व्हिस प्रोड्यूस इन कंट्री ड्युरिंग द इयर, वर्षभरात देशात उत्पादित वस्तू आणि सेवांचे पैशाचे मूल्य. बी मनी व्हॅल्यू ऑफ द स्टॉक अँड शेअर्स ऑफ द कंट्री ड्युरिंग द इयर, वर्षभरात देशातील समभाग व समभाग याच्या पैशाचे मूल्य. सी मनी व्हॅल्यू ऑफ द कॅपिटल गुड प्रोड्यूस बाय ड्युरिंग द इयर, वर्षाकाठी उत्पादित भांडवली वस्तूंचे मूल्य. अँड डी द मनी व्हॅल्यू ऑफ द कन्झ्युमर गुड प्रोड्यूस बाय अ कंट्री, देशाद्वारे उत्पादित ग्राहकांच्या वस्तूचे मूल्य. सो द आन्सर इज मनी व्हॅल्यू ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस इन कंट्री ड्युरिंग द इयर. वर्षभरामध्ये देशात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या पैशांचे मूल्य किती आहे तर त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जात असतं. नेक्स्ट क्वेश्चन, अ प्रोडक्शन फंक्शन, एक उत्पादन कार्य. सो ऑप्शन्स आर शो द डिपेंडन्सी आउटपुट ऑफ द वर्किंग पॉप्युलेशन, कार्यरत संख्येच्या अवलंबन उत्पादन दर्शवणे. बी डेपिक्स द रिलेशनशिप बिटवीन द इनपुट अँड आउटपुट, द इनपुट आणि आउटपुट दरम्यानचे नाते दर्शवणे म्हणजे येणारं किती आणि जाणारं किती आहे. सी स्टेट द रिलेशनशिप बिटवीन द प्रोडक्ट अँड द इन्कम डिस्ट्रीब्युशन, उत्पादने आणि उत्पन्न वितरणामध्ये संबंध दर्शवणे. डी इज अ फंक्शन नॅचरल रिसोर्सेस इन कंट्री, हे देशातील एक नैसर्गिक कार्य. सो द आन्सर इज शो द डेफिशियन्सी आउटपुट वर्किंग पॉप्युलेशन, म्हणजे कार्यरत लोकसंख्येचे अवलंबन उत्पादन दर्शवणे याला आपण प्रोडक्शन फंक्शन किंवा उत्पादन कार्य असं म्हणत असतो. लेट्स सी नेक्स्ट वन, PDS स्टँड्स फॉर. ऑप्शन्स आर प्राइस डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, किंमत वितरण प्रणाली. बी पब्लिक डिव्हिजन सिस्टीम, सार्वजनिक विभागणी. सी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, सार्वजनिक वितरण प्रणाली. डी नन ऑफ द दीज, यापैकी काहीही नाही. सो द आन्सर इज प्राइस डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, किंमत वितरण प्रणाली. नेक्स्ट वन, पॉवर्टी इन लेस डेव्हलप कंट्रीज इज लार्ज ड्यू टू, कमी विकसित देशांमधील दारिद्र्य हे मोठ्या प्रमाणावर आहे. ए व्हॉलेंटरी आयडियलेस, ऐच्छिक आदर्शता. बी इन्कम इनइक्वॅलिटी, उत्पन्न असमानता. सी लॅक ऑफ द कल्चरल ॲक्टिव्हिटी, सांस्कृतिक उपक्रमांचा अभाव. डी लॅक ऑफ द इंटेलिजन्स ऑफ द पीपल, लोकांच्या बुद्धिमत्तेचा अभाव. सो द आन्सर इज इन्कम इनइक्वॅलिटी, उत्पन्न असमानता. नेक्स्ट वन, GDP इज द टोटल व्हॅल्यू ऑफ, GDP हे एकूण मूल्य आहे. ए ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस, सर्व अंतिम वस्तू आणि सेवा. बी ऑल इंटरॅक्टिव्ह गुड्स अँड सर्व्हिसेस, सर्व परस्पर वस्तू आणि सेवा. सी ऑल इंटरनॅशनल गुड अँड सर्व्हिसेस, सर्व आंतरराष्ट्रीय चांगल्या सेवा. अँड डी नन ऑफ द दिस, यापैकी काहीही नाही. सो द आन्सर इज ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस, सर्व अंतिम वस्तू आणि सेवा, याला GDP असं आपण म्हणत असतो. नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ द ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, पुढीलपैकी कोणते मानव विकास निर्देशांक नाही. ऑप्शन्स आर ए इन्फंट मॉरॅलिटी, अर्भक नैतिकता. बी लाईफ एक्सपेक्टन्सी, आयुर्मान. सी एज्युकेशनल अटेनमेंट, शैक्षणिक प्राप्ती. अँड डी GDP पर कॅपिटा, म्हणजे दरडोई GDP किंवा त्याला दरडोई उत्पन्न आपण असं म्हणत असतो. सो
आन्सर इज इन्फंट मॉरॅलिटी. अर्भक नैतिकता हे निर्देशांक म्हणजे मानव निर्देशांकामध्ये येत नाही. आयुर्मान येत असतं, शैक्षणिक प्राप्ती येत असते आणि दरडे उत्पन्न जे काही आहे तेही येत असतं. थँक्यू व्हेरी मच.